साठी चला जिते टीमचे कर्णधार आणि पोशीर टीमचे कर्णधार आपण आयोजकांशी संपर्क साधायचा दोन्ही टीमला विनंती आणि आपण लगेच मैदान खाली करा इथून नेक्स्ट मॅचला लगेच सुरुवात होतीये नेपाळी आणि त्यांच्या विरोधामध्ये चोरावले खेळाडू कक्षामध्ये फक्त 90 प्लेयर असतील एक 12वा प्रतिनिधी कमेंट्री बॉक्स मध्ये असेल एक्स्ट्रा प्लेयर जर का तुमच्या स्क्वॉड मध्ये मिळाला तर मात्र तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल निवाली टीम आपल्या स्क्वॉड मध्ये फक्त 90 प्लेयर असतील बाकीचे आपण या व्यासपीठावरतून या स्पर्धेचा आनंद घ्या स्क्वॉड मध्ये फक्त 90 प्लेयर असतील खेळाडू कक्षामध्ये तुमचे फक्त 90 प्लेयर असतील पुनश्च एकदा तुम्हाला सूचना करतो अन्यथा आपल्याला पॅनलाइज केलं जाईल जे नियम पहिल्या रात्रीपासून आहेत तेच नियम शेवटच्या रात्रीपर्यंत आपण या ठिकाणी कंटिन्यू करणार आहोत जिथे टीम आपला कर्णधार पाठवा लगेच आयोजकांशी संपर्क साधायचा चला दोन्ही टीम साठी एक सूचना आहे खेळाडू कक्षाच्या अगदी समोर आणि बॅटिंग करणारी टीम बॉल चॉईस आपण इथूनच करून जायचं आहे बघा दोन्ही टीम साठी एक सूचना असेल खेळाडू कक्षाच्या अगदी समोर एक लाईन मारली आहे ज्यावेळी बॅट्समन त्या ठिकाणी बाद होईल तो बॅट्समन या लाईनच्या क्रॉस होण्याच्या अगोदर तुम्हाला नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर करायचा आहे अन्यथा तो फलंदाज त्या ठिकाणी बाद दिला जाईल पोशीर टीमचे कर्णधार आणि जिते टीमचे कर्णधार आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे हॅलो हॅलो सर्वांचं या चषकामध्ये करूयात आपण सहर्ष स्वागत निश्चयाचा महामेरू बहुत जणांचे आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी राजशिव छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने या पावन झालेल्या भूमीमध्ये आपण या वाकस नगरीमध्ये हा क्रिकेटचा कुंभमेळा अर्थातच या क्रिकेटचा अभूतपूर्व सोहळ्याचा सर्वजण आनंद घेत आहात आणि या स्पर्धेमध्ये सर्वच माझा प्रेक्षक मायबाप वर्ग या ठिकाणी अगदी वेळात वेळ काढून उपस्थित राहिला त्याबद्दल आपण सर्वांचंच आयोजकांच्या वतीनं मनापासून मनस्वी आभार कारण की वाकसकरांची स्पर्धा म्हटलं की पाहुण्यांची मांदियाळ आणि प्रेक्षक वर्गाची अगदी कमी या स्पर्धेमध्ये अगदी आपण पाहिलं की कधी भासलीच नाही ते आमच्या प्रेक्षक मायबाप वर्गाचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो दोस्ती ग्रुप जय हनुमान क्रिकेट संघ वाकस आयोजित आमदार चषक अर्थातच मंगेशजी वैखरे यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं खरं तर वाकसकरांनी केलेला हा ध्यास केलेला अट्टास पूर्ण करत असताना आपण पाहता आजच्या तिसऱ्या दिवसामध्ये आपण येऊन पोहोचतो म्हटलं तर नाईटची ही रजनी आणि या रजनीतील ही दुसरी मॅच आपल्या सर्वांच्या समोर येते एकीकडे आपण पाहाल चोरावले संघ तर दुसरीकडे नेवाळी संघ या दोन संघादरम्यानचं एक घमासान युद्ध क्रिकेटचं ढुशूम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार एक चांगलं बॉक्सिंग या ठिकाणी पाहायला मिळणार आहे दरम्यान एक कॅश प्राइज आलंय ते आपण देऊया मंगेश दादा वैखरे यांच्याकडनं कॅश प्राइज आलाय रमेशजी भोईर यांनी जर का झेल सोडला तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज 2000 रुपयाचं कॅश प्राइज असेल आणि तदनंतर चौकार हॅट्रिक षटकार हॅट्रिक आणि विकेट हॅट्रिक यांच्यासाठी जयवंतजी शिनारे साहेबांकडनं हे कॅश प्राइज असेल
बॉल अगदी डीप मध्ये चाललाय तोपर्यंत सन्माननीय संतोषदादा बैखरे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. साहेबांना विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती या. आपलं देखील आमदार चषक 2025 मध्ये सहर्ष आणि सहर्ष स्वागत. थँक्यू. चला आधीनाथ येतोय खरं तर बॉलिंग ट्रॅकवरती. पंचांच्या डाव्या स्टीने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. रघुनाथ आणि किरण ही जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. दुसरा बॉल समोरच्या दिशेने टाकलं, पडल्यानंतर थोडा स्विंग होतो, बाहेरच्या दिशेने वळण घेतलं, डॉट बॉल येतोय. 2 धावा प्रगती पुस्तकावरती. पहिल्या बॉलवरती अगदी आपण पाहिलं की सिलिमिडॉनच्या डोक्यावरून बॉलला फेकलं गेलं. प्रोटेक्ट देखील तितक्याच ताकदीचं आपल्याला पाहायला मिळालं. 2 धावा आले. या बॉलवरती डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. किरण आणि रघुनाथ ही जोडी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. पहा आयकॉन खेळाडू देखील आपल्याला पाहायला मिळतात. अर्थातच संजय दादा आणि त्याचबरोबर रमेश दादा हे आपल्याला पाहायला मिळतात. शफल होतोय, क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न. गोलंदाजाने अगदी समोरच्या दिशेनं बॉल फेकला आणि त्या बॉलवरती देखील बीट होतो बॅट्समन. 2 धावा अद्याप प्रगती पुस्तकावरती लागल्यात. सामना हा तब्बल 5 षटकांचा असेल. त्याच्यातील पहिले 2 षटके मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या असतील, ज्यामध्ये पहिल्या षटकामध्ये 2 खेळाडू पॉवर प्लेच्या बाहेर आणि दुसऱ्या षटकामध्ये 3 खेळाडू पॉवर प्लेच्या बाहेर असतील, याची देखील नोंद घ्या. पहिल्या दिवसामध्ये आपण पाहाल योगेश की डॅडींची देखील एंट्री या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाली. एक या गावातील वारकरी संप्रदायाचा वैभव आणि एक अगदी हास्य खेळतं नेतृत्व, त्यांची एंट्री आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली होती. हलक्या हातानं फ्लिक केले, बॉल लागते. आपण पाहाल बॅकवर्ड शॉट रिझनमधून बॉल तरी बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धाव संख्येसाठी येतोय चौकार. डीजे 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 बैलाचे मालक जयदासजी बोडके साहेबांकडनं या ठिकाणी कॅश प्राइज आलाय. संजय दादा तांबोले यांनी जर का झेल पकडला तर तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. आणि तदनंतर संजय दादा तांबोली आणि रमेशजी भोईर साहेबांनी जर का झेल पकडला तर कैलास दादा बैखर आहे आणि त्यानंतर यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी पाहायला मिळतं. तर नक्कीच कैलासदादा बैकरे यांचं जे बॅनर आपण समोर पाहताय त्याच्यावरती जर का षटकार आला तर तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. आणि संजय दादा तांबोली आणि तदनंतर रमेश दादा बोईर यांनी जर का झेल पकडला तर कैलासदादा बैकरे यांच्याकडून 2000 रुपयाचे कॅश प्राइज आहे. आणि नेपाली टीम जी बॅटिंग करते त्यांच्यासाठी चौकार हॅट्रिक आणि षटकार हॅट्रिकसाठी तब्बल 2000 रुपयाचा कॅश प्राइज असेल कैलासदादा बैकरे यांच्याकडून. आपण जाऊया कॉम्बॉक्समध्ये जिथे जोडले जात आहेत मनीष मुंडे सर. थँक्यू थँक्यू. हा या ठिकाणी पहिलं षटक अर्थातच समाप्ती झालं आहे. 6 चेंडूंचा खेळ संपला आहे. 1 विकेट लागली जाते. शेवटच्या बॉलवर का होईना पण लेग बिफोर द विकेट अगदी पायचीच्या स्वरूपात खेळाडूला बाद केलं. जो खेळाडू मैदानावरती 3 डॉट बॉल झाला, 1 दुहेरी, 1 चौकार आणि 1 विकेटची खेळी करून वैयक्तिक 6 आणि वैयक्तिक 10 धावसंख्येवरती आपण पाहाल 1 खेळाडू या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतो. पहिलं षटक या ठिकाणी संपुष्टात आलं. एंड बदलला जाईल. आता वाकसगाव एंडकडून बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. दिनेश गोलंदाज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. सोरावला टीम खरं तर फिल्डिंग करते या ठिकाणी. दिनेश उर्फ अर्थातच बापू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. पंचांच्या डाव्या यष्टीनं गोलंदाजी करण्यासाठी या ठिकाणी आमचे मंगेशजी वैखरे त्याचबरोबर कैलासजी वैखरे यांनी घेतलेली ही मेहनत या स्पर्धेची. त्याचबरोबर किरणदादा त्याचबरोबर मी धर्मादादा बुंडेर यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं. आपल्या या ठिकाणी सहर्ष स्वागत. दरवर्षी या स्पर्धेमध्ये आमच्यावरती नित्यांत सातत्यपूर्वक ज्यांचं प्रेम असतं, याचबरोबर आमचे मान्यवर आदरणीय जयरामजी धुळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना देखील विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं.
कर्जत खालापूर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जर पाहुण्यांची सगळ्यात जास्त मानदेवाळी कोणत्या स्पर्धेमध्ये असेल ना तर आवर्जून नाव उल्लेख घेतलं जातं खरं तर या वाकसकरांचं. कारण की वाकसकरांची स्पर्धा म्हटलं तर सगळ्यांचीच घरची स्पर्धा असते, यात मात्र तेल देखील शंका नाही आहे. दुसऱ्या षटकाला होईल सुरुवात. दिनेश गोलंदाज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. नवीन बॅट्समन मैदानावरती दाखल झाला आहे. हलक्या हातानं बॉलला फ्लिक करताना या ठिकाणी पाहायला मिळतोय, पण बॉल थांबत नाही आहे. बॉल अगदी हळूहळू बाउंड्री लाईनच्या पलीकडे जातोय. 4 धावसंख्येसाठी येतोय चौकार. थँक्यू डीजे साहिल. त्याचबरोबर आमची संपूर्ण KTCची टेक्निशियन टीम या स्पर्धेला कव्हर करताना पाहायला मिळतं. एक खूप कमी काळामध्ये ग्रोथ झालेलं हे टेनिस बॉल क्रिकेटचं चॅनल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. बीट होतो खेळाडू. डॉट बॉल आपल्याला या ठिकाणी येताना पाहायला मिळतो. चौकार जरूर येत आहेत, पण त्यानंतर डॉट बॉल देखील येताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. चमचमत्या ट्रॉफी या स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळतात. खूप चांगलं आयोजन, अगदी सोज्वल आयोजन. या दरम्यान आमचे भगवानजी दळवी यांच्याकडून रमेश दादांसाठी पारितोषिक येतोय. जर झेल पकडली तर तब्बल 2,500 रुपयांचा कॅश प्राईज. पण बॉल थांबत नाही आहे, बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावसंख्येसाठी येतोय चौकार. आणि चौकारानं प्रगती पुस्तकावरचा अगदी नकाशा बदलला जाईल आणि प्रगती पुस्तकावरती धाव येऊन पोहोचतील. तर तब्बल 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 18 धावसंख्या प्रगती पुस्तकावरती येताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. सामना खूप चांगला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. 2 आयकॉन खेळाडू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. एकीकडे चोरावले तर दुसरीकडे नेवाळी टीम. म्हटलं तर बऱ्याचदा एकमेकांच्या विरोधात खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. अतिरिक्त ताव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. बापू गोलंदाज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. पंचांच्या भूमिकेत आमचे डान्सिंग अंबार संदीपजी, त्याचबरोबर हॅरी सर आणि त्याचबरोबर आमचे मालगावचे राजेश भोईर पंचांच्या भूमिकेत पाहायला मिळतात. या ठिकाणी KTCची टीम कव्हर करते या स्पर्धेला. हिट करण्याचा प्रयत्न, पण बॅट्समन जागेवरती आहे, चुकी करणार नाही यष्टीरक्षक. कारण की जास्तच्या धावा खरं तर गोलंदाजांकडून येताना आपल्याला पाहायला मिळतात. ज्या मेरिटनुसार खरं तर योगेश गोलंदाजी चालू आहे मैदानावरती, त्याच्या विरोधात खरं तर कटकार रचून बॅट्समन देखील मैदानावरती चांगला खेळ करताना आपल्या या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर आदरणीय आमचे ज्ञानेश्वरजी पडवल साहेब या ठिकाणी उपस्थित राहतात. त्याचबरोबर संतोषजी माळुसरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर भाऊ शिंदे उपस्थित आहेत. आमच्या 3 त्याचबरोबर आदरणीय पुंडलिकजी पडवल साहेब आपल्याला देखील विनंती करतो की आपण देखील यावं व्यासपीठावरती. सर्वांचंच या स्पर्धेमध्ये आम्ही यथोचित सहर्ष स्वागत करतो. प्रथमतः आपलं या ठिकाणी शब्दसुमनाने स्वागत करूया. चला मैदानाकडे जाऊया, ज्या ठिकाणी एकीकडे नेवाले आणि चोरावळे या 2 संघादरम्यानचं हे खरं तर क्रिकेटमधलं युद्ध चालू आहे. आणि या युद्ध पातळीवरती खरं तर एक खेळाडू गारद होत प्रगती पुस्तकावरती धाव येऊन पोहोचल्यात. त्या 20 या आकड्यावरती स्ट्रेट खेळल्या फटक्याला चेंडू खाली क्षेत्ररक्षक येणार, त्याच्या आधीच बॉल थांबत नाही आहे. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावसंख्येसाठी येतोय प्रेक्षणीय दर्जेदार चौकार. किंवा प्रगती पुस्तकावरती धावसंख्येचा जर विचार केला तर 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये धाव येऊन पोहोचल्या. त्या तब्बल अर्थातच 2 डझन धावसंख्या प्रगती पुस्तकावरती येऊन पोहोचल्यात. 24 धावा प्रगती पुस्तकावरती येऊन पोहोचल्यात. दुसरं षटक देखील संपलं आहे. 12.0च्या सरासरीने धावसंख्या मात्र पुढे आली आहे. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 10, या षटकामध्ये धावा येत आहेत 14 धावसंख्या येत आणि या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं 2 षटक या ठिकाणी संपुष्टात आली आहेत. विठ्ठलजी बुंडेरे आणि त्याचबरोबर सुनीलजी दुर्गे साहेब आपल्याला विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं. आपल्या या ठिकाणी या स्पर्धेमध्ये सन्मानपूर्वक सहर्ष स्वागत करतो. 2 षटके या ठिकाणी संपुष्टात आली.
पहिल्या षटकामध्ये 10, दुसऱ्या षटकामध्ये 14, अर्थातच 24 प्रगती पुस्तकावरती येऊन पोचलात. एक गडी या ठिकाणी बाद झाला. गडी खेळाडू बाद होणार आपल्याला पाहायला मिळेल. किरण, रघुनाथ आणि प्रदीप ही जोडी मैदानावरती आता खेळ करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. एड बदलला तर गावठाण एडकडून खरं तर बॉलिंग सुरू होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. तिसरं षटक प्रगती पुस्तकावरती पॉवर प्ले ओपन झाला. जयदीपच्या हातामध्ये षटक दिलं म्हटलं तर तिसऱ्या षटकाची सुरुवात देखील नवीन फ्रेश गोलंदाजापासून केली जाते. अर्थात ज्यावेळेस 5 षटकांचा सामना असतो योगेश, त्यामध्ये कधी कधी पहिलं स्पेल जो हाताळणारा गोलंदाज असतो तो स्पेल खरं तर तिसरं षटक देखील हाताळताना आपण सातत्यपूर्वक नेहमीच या क्रिकेटच्या पटलावरती आपण नेहमीच पाहिलं आहे. पण आता एक नवीन गोलंदाज वापरण्याचा संकल्पना मनसुबा खरं तर टीम चोरावलेकडून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. जयदीप हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये 10 खर्ची झाल्या, दुसऱ्या षटकामध्ये 14 खर्ची झाल्या. या षटकामध्ये धावसंख्येची सगती येते की धावसंख्येला वाढ मिळते, याकडे देखील आमच्या सर्व प्रेक्षक वर्गाचं लक्ष असेल यात मात्र तिळ देखील शंका नाही आहे. कारण की धावसंख्या जास्त बनवणं खऱ्या अर्थानं महत्त्वाचं असणार आहे. वाखसचं मैदान म्हटलं की धावसंख्येचा पाऊस. फुल टॉस बॉल गेस्टांवरती दिलाय. बॉलला फेकून त्रिफळा उद्ध्वस्त फर्निचर बँड डिस्ट्रॉय केलं जातं. या ठिकाणी खेळाडूला परतावा लागेल. निराश असेल तर खेळाडू स्वतःवरती एसडीज आहे. सहर्ष स्वागत. नवीन खेळाडू आता मैदानावरती दाखल होईल. विदाट नंबर 4 पोझिशन नंबर 4चा खेळाडू मैदानावरती दाखल झाला. प्रकाश खेळाडू मैदानावरती दाखल होताना आपल्याला या ठिकाणी झाला. बाद झाला खेळाडू खरं तर रघुनाथ. बाद झाला म्हटलं तर किरण आणि रघुनाथ ही जोडी मैदानातून परतली. तंबूच्या दिशेने प्रदीप आणि प्रकाश ही जोडी विठ्ठलजी बुंडरे साहेब या ठिकाणी उपस्थित राहतात. त्यांचं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत. या स्पर्धेचं औचित्य खऱ्या अर्थानं आमदार शशक आणि या स्पर्धेला खरं तर ज्यांनी देखणं रूप दिलं तर दोस्तू ग्रुप आणि जाणमान क्रिकेट संघ वाखस यांच्या वतीनं अर्थातच मंगेजी वैखरे यांचं अभिष्ट चिंतन 16 पर्वाच्या दिवसामध्ये आपल्याला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. 16 तारखेला त्यांचं अभिष्ट चिंतन 16 आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो. फायनलच्या दिवशी खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये खडाजंगी होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. खूप चांगले संघ या स्पर्धेमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण की हे प्लॅटफॉर्म बनवलं खरं तर वाकसकरांनी. जयदीप दुसरा बॉल डॉट बॉल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. पहिला बॉल अगदी समोरच्या दिशेने पाहायला मिळाला. फुटवर्कचा वापर करता आला नाही खेळाडूला. त्याचाच प्रात्यक्षिक मैदानावरती आपल्याला या ठिकाणी होताना पाहायला मिळालं. दोन्ही टीमसाठी षटकार हॅट्रिक, चौकार हॅट्रिक, विकेट हॅट्रिकसाठी आदरणीय ज्ञानेश्वरजी पडवळ साहेबांकडून तब्बल 1100 रुपयांचा कॅश प्राईज येताना पाहायला मिळणार आहे. 3 चेंडू आपल्याला पाहायला मिळाले, 2 डॉट बॉल, 1 विकेट आपल्याला पाहायला मिळाल्या. उर्वरित षटक समाप्तीसाठी 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी असताना आपल्याला पाहायला मिळेल. जयदीपनं सिद्ध केलं आहे मैदानावरती की मागील 2 गोलंदाजांनी मार जरूर खायला आहे, पण आता संकट मैदानावरती आपल्याला संघर्ष जर करायचा असेल ना तर त्या संघर्षाच्या लढाईमध्ये दोन्ही टीमला षटकार हॅट्रिक, चौकार हॅट्रिकसाठी आमचे विठ्ठलदादा बुंडेरे यांच्याकडून 1100 रुपयांचं कॅश प्राईज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. प्रेक्षक खेळाडूंना सुवर्ण संधी आहे. या गावामध्ये ATM नसून देखील आता पैशाची बरसात खेळाडूंवरती केली जाते. त्याचबरोबर आदरणीय ज्ञानेश्वरजी पडवळ साहेबांकडून देखील षटकार हॅट्रिक, चौकार हॅट्रिक आणि विकेट हॅट्रिकसाठी दोन्ही टीमला 1100 रुपयांचं कॅश प्राईज असणार आहे. हे खेळाडूंवरती असलेलं प्रेम रमेशजी भोईर यांच्यासाठी जर झेल सोडली ना त्यांनी तर मंगेजी वैकर यांच्याकडून 1000 रुपयांचा कॅश प्राईज आहे. एक क्रिकेट समोर फेकलाय बॉल, लेग बिफोर द विकेट, खेळाडू होईल बाद. मंगेजी वैखर यांच्याकडून एक आगळं वेगळं पारितोषिक लागलं जाते. झेल सोडली तर 1000 रुपयांचा कॅश प्राईज. मंगेजी नक्की मोटिवेट आहे की डिमोटिवेट आहे हे देखील प्रश्नचिन्ह आता सगळ्यांच्या मनामध्ये पडलं आहे. 2 आयकॉन खेळाडूच टीममध्ये, एक संजयजी तांबुळे आणि दुसरे रमेशजी
जर म्हटलं तर एक जुना जाणता खेळाडू, दोन खेळाडू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील. यानंतरची मॅच असेल, क्षमा असावी, पोसीर संघाचा खेळाडू किंवा कर्णधार या ठिकाणी उपस्थित असेल तर कृपया आपण आयोजकांशी संपर्क साधा ही आपल्याला विनंती. जयदीप मैदानावरती खूप चांगली कामगिरी करतो. अद्याप एक धाव खर्च केली आहे, 2 विकेट घेतल्या, 2 डॉट बॉल. खरं तर चौथ्या बॉलवरती एकेरी धावसंख्या आली, त्यानंतर स्ट्राईक रोटेट झाली. गोलंदाज अगदी खेळपट्टीच्या मोहात पडलाय, प्रेमात पडलाय, पूर्णपणे साथ दिली आहे खेळपट्टीने. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, गोटी नेम कमी का आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. एक धाव, 2 धावा खर्च केल्या त्या ठिकाणी. 26 धावसंख्येवरती येऊन पोहोचता बॅटिंग करणारी निवाली टीम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगली स्पर्धा. आमचे मंगेशजी वैखरे यांचं अभिष्ट चिंतन सोहळा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. 15 तारखेला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. त्याचबरोबर कैलाजी वैखरे, मागील वर्षी त्यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं स्पर्धा झाली होती. त्याचबरोबर आमचे किरणदादा असतील, त्याचबरोबर शिंगटे साहेब असतील, आणि त्याचबरोबर आमचे क्रिकेटर भगवान दादा असेल. खरं तर बराचसा अनुभव या क्रिकेटचा आणि संपूर्ण भगवामय वातावरण केलं. खरं तर आत्ता काळाची गरज आहे, भगवाधारी होणं खऱ्या अर्थानं काळाची गरज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. चला, पंच मैदानावरती कोणत्याही प्रकारच्या टीम मिटिंगसाठी आपण वेळ देऊच नका. चला, ड्रिंक ब्रेक झाला असेल तर कृपया आपल्याला विनंती करतो की पोझिशन सेट करा प्रथमतः आपली, कारण की जितका गरम माहोल तितकी मॅचला मजा असते. प्रत्येक ठिकाणी फ्लेक्स देखील लागले जात आहेत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील. आयोजकांचे दोन्ही साईडला स्क्रीन, साईड स्क्रीन बॅट्समनसाठी देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. त्यानंतर प्रेक्षक वर्ग देखील अगदी टेकडीवर बसून या स्पर्धेचा आनंद घेताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. खूप चांगली स्पर्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. टॉस देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. या दरम्यान देवीदासजी दुर्गे आणि केतनजी दुर्गे यांच्याकडून लगातार 3 षटकार आणि लगातार 3 चौकारांसाठी 1000 रुपयांचं कॅश प्राईज असेल. दोन्ही टीमसाठी या ठिकाणी सुवर्ण संधी आहे. जो अगदी आपण पाहाल बॅट्समनच्या समोर, अर्थात स्क्रीनच्या डाव्या साईडला जो बॅनर लागला कैलाजी वैखरे आणि त्यांचेच चिरंजीव सर्वज्ञ वैखरे यांच्या बॅनरवरती, फ्लेक्सवरती जर बॉल डायरेक्ट आदळला तर तब्बल 2100 रुपयांचं कॅश प्राईज असेल. या मॅचसाठी ती संधी असेल. चोरावले आणि निवाळी या 2 टीमसाठी खऱ्या अर्थानं सुवर्ण संधी असेल. संधीचं सोनं करावं लागेल. समोरच्या दिशेने अगदी स्क्रीनच्या डोक्यावरून बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावसंख्येसाठी येतोय चौकार. चौकार येतोय. चौकाराच्या साह्यानं धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल ते तब्बल 30 या आकड्यावरती 30 धावा. तिसरं षटक खऱ्या अर्थानं कमकुवत आपल्याला पाहायला मिळालं. अगदी कमी धावसंख्येचं षटक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं. गोलंदाजाकडून 2 धावा अवघ्या खर्च केल्या, 2 डॉट बॉल फेकले, 2 विकेट देखील कमावल्या. खूप चांगली सातत्यपूर्वक संघाकडून जर अशी कामगिरी राहिली तर गोलंदाजीच्या जोरावरती खऱ्या अर्थानं खूप चांगलं क्रिकेट आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल. या बॉलवरती देखील धावतायत क्षेत्ररक्षक. एक कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न संजय दादा होते आय थिंक त्या ठिकाणी. रमेशजी भोईर होते. पहा आता झेल तर नाही सोडली पण बॉल सोडलाय, त्याच्यासाठी पारितोषिक आहे का मंगेजी? नाही ना. 2 आल्या. 2 प्रगती पुस्तकावरती धावसंख्या येऊन पोहोचतील तर तब्बल
32 या आकड्यावरती 32 धावसंख्या. चौथं षटक मिलिंदच्या हातामध्ये सुपूर्द केलंय. 22च्या 2 धावसंख्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. 32 प्रगती पुस्तकावरती पहिल्या 2 षटकांमध्ये 24 होत्या. त्यानंतरच्या षटकामध्ये अवघ्या 2 धावसंख्या 26 झाल्या. त्यानंतर पहिल्या बॉलवरती चौकार, नंतरच्या बॉलवरती 2 धावसंख्या. 32 पर्यंत येऊन पोहोचलाय. नेवाली टीम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. अखूट टप्प्याचा बॉल त्यावरती केला. आक्रमण बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावसंख्येसाठी भीमटोला वज्रटोला बॉल जातो बाउंड्री लाईनच्या पलीकडे. येतोय षटकार. षटकार येतोय आणि षटकाराच्या सगळ्यांना धावसंख्या येऊन पोहोचतील त्या प्रगती पुस्तकावरती तब्बल 38 धावसंख्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. 5 चमचमत्या ट्रॉफीज देखील या ठिकाणी. आणि या स्पर्धेचं वैशिष्ट्य खऱ्या अर्थानं राहिलं आहे. प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी एक आदत वासरू देखील देण्यात येणार आहे, अर्थातच नंदी. नावा झालं प्रगती पुस्तकावरती तब्बल 38 धावसंख्या. हे क्रिकेट म्हटलं की संघर्षाची लढाई, संघर्ष म्हटलं की आत्मविश्वास खूप लागतो संघर्षाच्या लढाईमध्ये. आणि ह्या आत्मविश्वासाच्या जोरावर खरं तर क्रिकेट चालतो. आणि क्रिकेट खेळायचं असेल तर प्रामाणिकपणा खऱ्या अर्थानं मनगटामध्ये असणं खऱ्या अर्थानं खूप महत्त्वाचं असणार आहे. हलक्या हातानं फ्लिक करण्याचा प्रयत्न घाई केली बॅट्समननं. यष्टीरक्षकांना जज केलं, धाव बाद झाला आहे. अर्थात सुसाईड अटेम्प्टचा प्रयत्न या ठिकाणी करताना पाहायला मिळतोय. बॅट्समन नंबर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. 4 क्रमांकाचा खेळाडू मैदानातून बाहेर. शॉट बॉल, आखूट टप्प्याचा चेंडू. चेंडूखाली क्षेत्ररक्षक जज करतील. झेल घेण्याचा प्रयत्न केला नाही. अर्थात झेल घेण्याच्या प्रयत्नामध्ये बॉल देखील चुकला असता. या विश्वासानं खरं तर क्षेत्ररक्षकाने घेतलेला हा निर्णय. आणि धावा देऊन जातील. तब्बल 2 धावा दिल्या. धावसंख्येत 2 आकड्यानं केला जाईल बदल आणि धावा येऊन पोहोचतील त्या प्रगतीपथावरती. तब्बल 40 या आकड्यावरती 40 धावा पथकावरती येऊन पोहोचल्यात. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी संपुष्टात आला. 24 चेंडूंचा खेळ संपला. धावा येऊन पोहोचल्या 40 10.0च्या सरासरीने. त्याचबरोबर यानंतरचा सामना असेल हेदवली आणि त्याचबरोबर आंबिवली या 2 टीम दरम्यान असेल. तर दोन्ही टीमचे कॅप्टन्स ही षटक सामन्याआधी आपल्याला या ठिकाणी उपस्थित राहायचे याची नोंद घ्या. हेदवली आणि आंबिवली या 2 टीमला विनंती आहे की हे षटक संपण्याआधी आपण या ठिकाणी उपस्थित राहावं. टॉससाठी आपल्याला विनंती आहे. नंतरची मॅच आपली असेल याची नोंद घ्या. या ठिकाणी जे प्रेक्षक वर्ग आमचे KTC लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहतात, जो प्रेक्षक मायबाप वर्ग या ठिकाणी येणार आहे, जो खेळाडू वर्ग आमचा या ठिकाणी येणार आहे, त्या सर्व खेळाडूंना एक महत्त्वाची सूचना आहे. खरं तर आज होळीचा दिवस म्हटलं तर होळीच्या दिवसानिमित्त वाकसकरांची जल्लोष खऱ्या अर्थानं वाकस गावाच्या अगदी स्टॉपवरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर त्या ठिकाणाहून येण्याचा रस्ता बंद आहे. तर कृपया आपल्याला विनंती आहे की येताना मागच्या बाजूने यायचं ही आपल्याला विनंती आहे. व्हाईट बॉल येतोय. व्हाईट बॉलच्या सहाय्याने धावसंख्येत मात्र बदल केला जाईल. धावा येऊन पोहोचतील प्रगतीपथावरती. तब्बल 41 धावा प्रगती पुस्तकावरती येताना
पहा विकेट हॅट्रिकसाठी ओम साई ग्रुप यांच्याकडून 1000 रुपयांचा कॅश प्राईज. समोरून बॉलला अगदी नाकाच्या समोरून बॉलला लालच देत खऱ्या अर्थाने यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाताना आपल्याला पाहायला भेटतोय. डॉट बॉल येतो. डॉट बॉलच्या सहाय्याने धावसंख्या मात्र येऊन पोहोचतील तब्बल 41 या आकड्यावरती स्थगिती मिळाली. थांबली धावसंख्या. 4 षटकांची समाप्ती झाली आणि अगदी 10.0च्या सरासरीने धावसंख्या आपल्याला पाहायला मिळालं. जयदीपचं कौतुक करावं तितकंच कमी, कारण की खूप कमी धावसंख्येचं षटक देत 2 गडी बाद केलं होतं जयदीपनं. अतिरिक्त चेंडू पहा 5च्या 5 गोलंदाज नवीन वापरलेत खरं तर 5 षटकांमध्ये. एक धावसंख्येत बदल केला जाईल 42. आणि त्याचबरोबर सर्वज्ञ आणि कैलास वैखर यांच्या फ्लेक्सवरती जर डायरेक्ट बॉल आदळला तर 2100 या मॅचसाठी. आणि या फायनलच्या दिवसापर्यंत कोणत्याही टीमने जरी मारलं, कोणत्याही खेळाडूने मारलं तर 500 रुपयांचा कॅश प्राईज असेल. खेळाडू झाला या ठिकाणी बाद यझीजे. पाहायला विनंती करतो हेदवली आणि आंबिवली टीम आपल्याला कळकळीची विनंती आहे टॉससाठी आपण या ठिकाणी यावं, नाणेफेकीच्या कौलासाठी यावं. आमदार चषकामधील सर्वांचं दमदार सहर्ष स्वागत करूयात आपण या ठिकाणी. बेचाळीस प्रगती पुस्तकावरती येऊन पोहोचल्यात. 50 पर्यंतचं टार्गेट असणं खऱ्या अर्थानं खूप महत्त्वाचं आहे, कारण की 5 षटकांचा सामना म्हटला की 50 हवं तरी धावसंख्या तरी जमवणं खऱ्या अर्थानं खूप महत्त्वाचं असणार आहे. त्यावेळेस नंतर मिडल ऑर्डरमधली बॉलिंगमध्ये खूप सारी चुरस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. पण कधी कधी लो स्कोरिंगच्या मॅच देखील 5 षटकांमध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमला धोका देऊन जातात, यात मात्र शंका नाही आहे. गावातून येणारा रस्ता खरं तर होळीच्या निमित्तानं प्रवेश बंद करण्यात आला आहे. खरं तर होळीचा जल्लोष खरं तर वाकसकरांचा आपल्याला पाहायला मिळणार आहे त्या ठिकाणी. त्यामुळं त्या ठिकाणाहून येण्याचा रस्ता खरं तर बंद करण्यात आला आहे. त्यासाठी आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. तर पुढून खऱ्या अर्थानं मागच्या दिशेने आपल्याला या मैदानावरती येण्यासाठी आहे, तरी आपल्याला विनंती की आपण त्या रस्त्याने यावं ही आपल्याला विनंती. डॉट बॉल वाईट जरूर फेकलेत. गोलंदाजानं सांगितलं की माझ्या मनगडामध्ये ती ताकद आहे, जितक्या धावसंख्या खर्च केल्यात तितक्या धावसंख्येची भरपाई करण्याची कॅपॅसिटी, आत्मविश्वास, आत्मबळ आमच्याकडे ते देखील आहे आणि ते सिद्ध केलं या ठिकाणी. या वाकसगावचे स्टार खेळाडू भगवान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न. विकेट लागली जाते. नवीन खेळाडू मैदानावरती दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. हर्ष खेळाडू मैदानावरती दाखल झाला आहे. पोझिशन नंबर 8चा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. लास्ट बॉल ऑफ इनिंग. 17 संपण्यासाठी एक चेंडूचा खेळ अजूनही शेष बाकी शिल्लक मैदानावरती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. हर्ष बॅट्समन मैदानावरती आता दाखल होताना या ठिकाणी पाहायला मिळतो. एक चेंडूची खेळी अजूनही मैदानावरती बाकी असल्याने पाहायला मिळणार आहे. टॉस बॉक्समध्ये आपण पाहू शकता या ठिकाणी एकीकडे अगदी महेंद्रजी थोरवे यांचा फोटो, त्याचबरोबर एकीकडे अर्थदत्त प्रसादजी थोरवे आणि त्याचबरोबर मनोहरजी थोरवे यांचा फोटो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. वाईट बॉल. धावसंख्येत एक अवांतर धावसंख्या जोडली जाईल आणि धावसंख्येहून पोहोचेल ती तब्बल 44 आकड्यावरती. संदीपजी जरा वाईट बॉलची ॲक्शन आपल्याकडून जर मिळाली ना यानंतर खूप मजा येईल खऱ्या अर्थानं तुमच्या डान्सिंग शैलीमध्ये. बॉल थांबत नाही आहे. पंचांचा डिसिजन येतोय. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. शेवटच्या क्षणी का होईना पण सूर गवसला आणि बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे येताना पाहायला मिळतोय. अर्थात 4 धावसंख्येसाठी येतोय चौकारानं धावसंख्येहून पोहोचल्या तब्बल प्रगती पुस्तकावरती 48. येणाऱ्या 30 बॉलमध्ये 49 धावसंख्येची गरज असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. 5 दोस्ती ग्रुप व अनुबंध क्रिकेट संघ वाकस यांच्या संयुक्त विद्यमानानं भरवण्यात आलेला आमदार चषक 2025 आपण पाहाल. एकीकडे योगेशजी कांबरे, त्याचबरोबर संजयजी तांबुळे यांचा फ्लेक्स, त्याचबरोबर रोशनजी दळवे, त्याचबरोबर पाथरज जिल्हा परिषदेचे एक धांड्याबाग म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं ते भास्करजी दिसले आणि त्याचबरोबर संकेतजी बागसे यांचा फ्लेक्स आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. त्याचबरोबर मैदानाच्या चौफेर दिशेनं देखील खूप चांगली फ्लेक्स आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली.
हेदेवली 35-35 आणि आंबिवली टीम आपल्याला विनंती करतो की आपण टॉससाठी यावं ही आपल्याला विनंती करण्यात येतो. चला आपण पाहतो या ठिकाणी सर्वांच्या साक्षीनं भरवण्यात आलेलं दोस्ती ग्रुप जाणमान क्रिकेट संघ आयोजित आमदार चषक 2025मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करूयात. पहिलं सत्र या ठिकाणी संपुष्टात आलं. खऱ्या अर्थानं सत्र गाजवलं. तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज अर्थात जयदीपनं 2 धावसंख्येचं षटक फेकताना आपल्या या ठिकाणी पाहायला मिळालं. जाऊयात मान्यवरांच्या मान सन्मानाकडे. या ठिकाणी उपस्थित मान्यवरांचा शुभ सन्मान करूयात. त्यानंतर होईल सेकंड इनिंगला अर्थात दुसऱ्या सत्राला सुरुवात. आमच्या समवेत जोडले जातील योगेशजी दुले. त्याआधी सोबत मान्यवरांच्या शुभ सन्मानाकडे सुनीलजी दुर्गे यांचं या ठिकाणी शुभ सन्मान करूयात. मी मंगेशजी वैखर यांना विनंती करतो की आपल्या पवित्र शुभास्ये आपण सुनीलजी दुर्गे यांचा या ठिकाणी शुभ सन्मान करावा. या स्पर्धेची आठवण म्हणून खरं तर मान्यवरांचा शुभ सन्मान करण्यात येतो आहे. अर्थातच मायेची उपजारशा योग्यजी भारत देश म्हटला तो संस्कृतीने नटलेला आणि थटलेला हा संपूर्ण आपला भारत देश. म्हणूनच आपण मान सन्मान का करतो? कारण की आपल्या भारतीयकरांची संस्कृती अतिथी देव भव. येणाऱ्या प्रत्येक मान्यवरांचा शुभ सन्मान होणं गरजेचं आहे. आणि याच हेतूने खरं तर वाकसकरांच्या वतीनं भरवण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये आदरणीय सुनीलजी दुर्गे साहेबांचे या ठिकाणी मुख्य आयोजक या स्पर्धेचे मंगेशजी वैखरे यांच्या पवित्र शुभास्ये शुभ सन्मान करण्यात येतो आहे. त्याचबरोबर या ठिकाणी विठ्ठलजी बुंडेरे साहेबांचे या ठिकाणी आपण शुभ सन्मान करूयात. मी विठ्ठलजी बुंडेरे साहेबांना विनंती करतो की आवई व्यासपीठावरती आपण या ठिकाणी स्वागत अतिथी मान्यवरांचे या ठिकाणी स्वागत करणं देखील मी मंगेशजी वैखरे यांना विनंती करतो की आपल्या शुभास्ये आपण बुंडेरे साहेबांचा शुभ सन्मान करावा. त्याचबरोबर जयरामजी डोळे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील शुभ सन्मान करूयात. मी रामदासजी शिंगटे यांना विनंती करतो की आपल्या शुभास्ये आपण जयरामजी डोळे साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान करावा ही विनंती. भाऊ शिंदे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. मी भाऊ शिंदे यांना विनंती करतो की यावं आपण व्यासपीठावरती आपल्या या ठिकाणी सहर्ष स्वागत. चला करूयात मान्यवरांचा शुभ सन्मान. सावध मॅच देखील तितकीच इम्पॉर्टंट आहे. जिथे 30 बॉलमध्ये 49चा पाठलाग करायचा. मैदानावरती काय घडतंय काय बिघडतं याच्या नजर सगळ्यांच्याच लागलेल्या आहेत. आपण कोणत्या प्रकारचा विलंब न करता जाऊत मैदानाकडे. कमेंट्री बॉक्समध्ये होईल चेंजेस. योगेश सर आपल्या सर्वांच्या समवेत जोडले जातील आणि इनिंगला केल्या जाईल सुरुवात. कशा प्रकारे मॅचमध्ये रंग भरवला जाईल, कशा प्रकारे खेळी होतोय याकडे देऊयात नजर. देऊयात डीजे मास्टरला एक छोटीशी संधी. करूयात सामन्याची सुरुवात एक सुंदर गाण्यानं. साहेबांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती मंगेश दादा बैखरे साहेबांच्या शुभास्ये आपण करणार आहोत. त्यानंतर सुनीलजी आईर यांचा सन्मान आपण देखील या मुख्य व्यासपीठावरती करतोय. साहेबांना विनंती आहे की आपला सन्मान स्वीकारायचा आहे. मंगेश दादा बैखरे यांच्या शुभास्ये हा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती घेतोय. षटकार हॅट्रिक आणि चौकार हॅट्रिक साठी सन्माननीय विठ्ठलजी मोरे साहेबांच्या माध्यमातून कॅश प्राइज लागलं जात आहे. षटकार हॅट्रिक आणि चौकार हॅट्रिक साठी 1100 रुपयाचं कॅश प्राइज. बुंडेरे सन्माननीय जयरामजी धुले साहेबांचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतोय. या स्पर्धेचे मुख्य आयोजक मंगेशदादा बैखरे साहेबांच्या शुभास्ये या ठिकाणी आपण हा सन्मान करतोय. जयरामजी धुले साहेब आपण या आपला सन्मान या ठिकाणी केला जातोय. मास इथून मात्र सुरू होते. दुसऱ्या सत्राला सुरुवात. पहिला बॉल अगदी आपण पाहता या ठिकाणी अगदी आपण पाहता गोल्डन स्पॉट वरती पिचिंग झाल्यानंतर टेक ऑफ करत असताना यष्टीरक्षकाकडे निघाला. पहिला बॉल अगदी आपण पाहता इथून निर्धाव आला. इथून धाबा बनवायचा आहे चोरावले टीमला. त्या तब्बल 49
5 षटकांमध्ये 49 धावसंख्येचं टार्गेट आहे आणि त्या टार्गेटचा बचाव करत असताना अगदी आपण पाहताय नेपाली टीमकडनं गोलंदाज प्रदीप ज्यानं पहिला चेंडू इथून निर्धाव फेकला. एक चांगली मॅच पाहायला मिळेल, एक बिग फाईट आपल्याला जरूर पाहायला मिळेल. दरम्यान नेक्स्ट मॅचच्या टॉसकडे जाऊया. तिथे इथे देखील चांगला बॉल होता, परंतु एक धाबेतून कंप्लीट होती आहे. सन्माननीय संतोषजी मालुसरे यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती. नेक्स्ट मॅच हेदवली आणि आंबिवली दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं. हेदवली टीमचे कर्णधार आणि आंबिवली टीमचे कर्णधार आपण टॉस साठी या. आंबिवली टीमचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. हेदवली टीमचे कर्णधार आपण टॉस साठी यायचं. इथे फटका चांगला आहे, अगदी आपण पाहताय गली आणि पॉइंटच्या मधून चेंडूला काढलाय. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. इथे अगदी आपण पाहताय 49 धावसंख्येचा पाठलाग करत असताना चोरावली टीमच्या समोर रिक्षाची लाईट चालू आहे. आपल्याला विनंती आहे की आपण ती लाईट बंद करा. ओके, थँक्यू. चला, हेदिवली आणि आंबिवली या दोन टीम दरम्यान आपण टॉस करतोय. सन्माननीय संतोषजी मालुसरे साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करतोय. साहेब या, आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जातोय आणि तिथे टॉस बॉक्स मध्ये जोडले जातील आमचे मनीष मुंडे सर. सर या आपण टॉस बॉक्स मध्ये. हेदिवली आणि आंबिवली या दोन टीम दरम्यान आपण टॉस करणार आहोत. हॅलो, पैकी ठिकाणी हेदवली आणि त्याचबरोबर आंबिवली टीमचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे कर्णधार हेदवली टीमचे कर्णधार रामदासजी आमच्या समोर त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्याचबरोबर आंबिवली टीमचे सुनील दादा म्हटलं तर अर्थात आज क्रिकेटच्या कर्जत टेनिस बॉल क्रिकेटमधील खूप चांगले व्यक्ती. क्रिकेट म्हटलं की प्रामाणिकपणा आणि प्रामाणिकपणा म्हटलं की प्रामाणिकपणाचा कळस म्हणून ज्यांच्याकडे नेहमी आम्ही सातत्यपूर्वक क्रिकेटमध्ये पाहत आलो आहे त्यांचे सुनीलजी अर्थातच या स्पर्धेमध्ये अगदी आपण पाहत आहे की आता उन्हाचं सत्र चालू आहे. खऱ्या अर्थानं उन्हाचं अगदी कसाका चालू आहे. पण दोस्ती ग्रुपने केलेले खरं तर हे आयोजन इतका देखणं आयोजन म्हणावं लागेल. एखाद्या नवरीला शृंगाराने जशी सजवली जाते ना, नटवली जाते, तशी या स्पर्धेला नटवलं गेलं आहे. तर अर्थातच या स्पर्धेबद्दल आपण काय बोलाल? आयोजन खूप चांगलं आहे. आता आम्ही तर ह्या सीझनला आमची पहिलीच मॅच आहे. नक्की पहिली मॅच जरूर असेल तुमची, पण आयोजन अगदी खूप चांगलं आहे. कारण की मैदानाचा जरी आपण आराखडा घेतला ना की अगदी मैदान अगदी फळी मैदान आपल्याला पाहायला मिळते. खेळपट्टी, खेळाडूला पोषक अशी खेळपट्टी आणि वाकसकरांचं आयोजन म्हटलं की प्रत्येक खेळाडूचं घरचं आयोजन असं, यात मात्र शंकाच नाही. तर खेळपट्टीबद्दल काय बोलाल आणि कितपर्यंत धावसंख्या जमवण्याचा प्रयत्न असेल किंवा कितपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल आपला? आता बघूया. आमचा तर हा मॅच खेळण्याचा पहिलाच दिवस आहे. 40पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. नक्की सुनीलजींनी सांगितलं, कारण की या व्यक्तीचं असं आहे, चावल पुराण लेकिन स्वाद वही. जाऊयात आपण हेदवली टीमकडे. एकच क्वेश्चन घेऊ त्यांच्याकडे देखील. प्रथमतः आपण या आयोजनाबद्दल काय बोलतो आणि त्याचबद्दल खेळपट्टीबद्दल आपलं काय मत असेल? आयोजन मात्र वाकसकरांचे छान आहे खूप, आणि त्यांनी आम्हाला चान्स दिल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. चला करूयात आपण हेदवली आणि त्याचबरोबर आंबिवली टीमच्या दरम्यान टॉस. हेदवली टीमनं अगदी हेड मागितला, आला टेल जिंकलाय. खरं तर हेदवली टीम बॅटिंग केली. आपण जाऊयात अगदी जे सत्र चालू आहे या ठिकाणी 49 धावसंख्येचा बाटला करायचा आहे. कमेंट्री बॉक्समध्ये करूयात थोडंसं परिवर्तन. दोन्ही टीमचे कॅप्टन्स आयोजकांशी संपर्क साधा. जाऊयात आपण कमेंट्री बॉक्समध्ये. सन्माननीय कमलाकरजी बोंडेरे साहेबांकडनं षटकार हॅट्रिकसाठी आणि चौकार हॅट्रिकसाठी देखील 1500 रुपयाचं कॅश प्राईज. 400ने वाढ झाली, 1100 होतं, आता 1500 झालंय. चौकार हॅट्रिक आणि षटकार हॅट्रिकसाठी कॅश प्राईज आपल्याला पाहायला मिळते. आणि त्याचनंतर
सन्माननीय जयदासजी बोडके 35-35 शंभू बैलाचे मालक हेदवली यांचं या ठिकाणी आगमन झालंय. साहेबांचं आपण आमदार चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत करूया आणि साहेबांना विनंती असेल की आपण या मुख्य व्यासपीठावरती या. आपलं सहर्ष आणि सहर्ष स्वागत आमदार चषक 2025 मध्ये. अगदी 3 रात्रीमध्ये जर पाहायला गेलं ना तर येणाऱ्या प्रत्येक मान्यवराचा या स्पर्धेच्या माध्यमातून अगदी आपण पाहता यथोचित मान आणि सन्मान म्हणजे अगदी मानाची आणि सन्मानाची आपल्या अभिमानाची ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आहे. आमदार ट्रॉफी 2025. चला जास्त बळ घेऊ नका. पहिल्या मॅचमध्ये आपण या ठिकाणी पोशीर टीमला पॅनलाइज केलं होतं. ऑन साईडला खेळायचं होतं. व्यवस्थित टायमिंग नाही आहे. प्रॉपर टायमिंग व्हायला हवं. इथून मात्र अगदी आपण पाहता एकच धाव पाहायला मिळते. सिंगल डबलनं काही बिघडणार नाही आहे खऱ्या अर्थानं नेवाली टीमचं, कारण की त्यांनी 5 षटकांमध्ये 49 धावसंख्येचा टार्गेट तुमच्या समोर या ठिकाणी सेट केला आहे आणि त्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना सुरुवात चांगली होणं फार गरजेचं आहे. जे मॅन्डेटरी पॉवर प्लेचे जे षटकं आहेत त्या षटकामध्ये तुम्हाला चांगली बॅटिंग करणं फार गरजेचं आहे. दरम्यान चालू असलेल्या मॅचमध्ये कैलास वैकरे यांच्या बॅनरवरती जर का षटकार आला तर तब्बल 2100 रुपयाचा कॅश प्राइज दरम्यान इथे डॉट बॉल आला. इथे बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. चौकार आलाय फलंदाज जयदीपच्या बाटमधून. आकाशजी बागे त्यांच्याकडून प्रकाश या फलंदाजाच्या चौकार हॅट्रिकसाठी विकेट हॅट्रिकसाठी 2000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. अनंतजी डायरे साहेबांकडनं षटकार हॅट्रिकसाठी 2000 रुपयाचं कॅश प्राइज असेल बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. मैदानाच्या आतमध्ये चुकी होताना पाहायला मिळते. पंच सांगतात बाईटच्या स्वरूपामध्ये धाव इथून आपल्याला पाहायला मिळते. 13 धावा धावफलकामध्ये पाहायला मिळतात. सेकंड ओव्हरला सुरुवात झाली आपण पाहताय प्रकाश आणि इथून मान्यवर सन्माननीय जयदासजी बोडके साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं या स्पर्धेच्या ठिकाणी. शंभू बैलाचे मालक 35-35 जयदासजी बोडके साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. हेदवली सन्माननीय जयदासजी बोडके 35-35 शंभू बैलाचे मालक हेदवली यांचं या स्पर्धेच्या ठिकाणी आगमन झालंय. साहेबांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष सहर्ष आणि सहर्षमय सहर्ष स्वागत. सन्माननीय जयदासजी बोडके आपण पाहताय शंभू बैलाचे मालक 35-35 यांचं या स्पर्धेच्या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं आपण या आमदार चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत करूया आणि साहेबांना विनंती करूया की आपण या मुख्य व्यासपीठावरती या आणि या स्पर्धेचा या मुख्य व्यासपीठावरतून आनंद घ्यायचा. सन्माननीय जयदासजी बोडके आणि त्यांचे संपूर्ण सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या सर्वांचं आपण सहर्ष स्वागत करूया. शंभू बैलाचे मालक 35-35 जयदासजी बोडके साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. अगदी रॉयल एंट्री आपण त्यांची पाहताय आणि त्यांची एंट्री झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहताय फलंदाजांना स्वागत केलं आहे साहेबांचं चौकारानं. 17 धावा धावफलकावरती आलात. चला फिल्डिंग करणारी नेवाली टीम आपण जास्त बळ घेऊ नका. पहिल्या मॅचमध्ये आपण या ठिकाणी पोशीर टीमला पॅनलाइज केलाय.
20 मिनिटाच्या आतमध्ये तुमची 4 षटकं कंप्लीट झाली नाही तर 5व्या षटकामध्ये तुमचा एक फिल्डर हा 38 सर्कलच्या आतमध्ये असेल, याच्याकडे लक्ष द्या. आणि जशी 20 मिनिटं तुमची ओलांडतील तसे आमचे स्कोरर आम्हाला सांगतील, आम्ही लगेच ऑफिशियलला कॉल करू आणि ऑफिशियल मात्र तो प्लेयर. धावफलकावरती आल्यात 17. एक विकेट इथून खऱ्या अर्थानं गमावले, ते चोरावले टीमनं. 49 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 2 षटकांमध्ये 17 धाबा आल्यात. उर्वरित अजूनही 18 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 18 बॉलमध्ये इथून धाबा बनवायच्या आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये धाबा आल्यात 7 आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये धाबा आल्यात त्या 10. 18 बॉल आणि आता 32 धावसंख्येची गरज आहे ते चोरावले टीमला. एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळतीये. चोरावले आणि त्यांच्या विरोधामध्ये नेपाली. बिग फाईट, बिग लढत मैदानाच्या आतमध्ये, अगदी चुरशीची लढाई पाहायला मिळतीये. दोन्ही टीम मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करताना पाहायला मिळतात. प्रत्येक बॉलवरती अगदी आपण पाहताय इथून एक स्टार्टर जे आखून मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट खेळलं जात आहे. जास्त वेळ घेतला जातोय नेपाली टीमकडनं. हा लास्ट अँड फायनल कॉल असेल. इथून अगदी आपण पाहताय तुमची 2 षटकं समाप्ती झालीत आणि तुमच्या 2 षटकांमध्ये खऱ्या अर्थानं 12 मिनिटे तुम्ही इथे खर्च केलीत. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय, 12 मिनिटे तुम्ही खर्च केले, त्याच्याकडे लक्ष द्या. वारंवार तुम्हाला कॉल दिला जातोय, अन्यथा शेवटच्या षटकामध्ये तुमचा एक फिल्डर 38 सर्कलच्या आतमध्ये असेल. दोन ओव्हरला 17 आलात आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये चांगला बॉल लाऊडली अपील पंचांकडे केली जाते. अगदी आपण पाहताय सर्वच्या सर्व प्लेयर्स अगदी अपील करताना अपील तंत्राचा वापर मैदानाच्या आतमध्ये करतात आणि इथे मात्र अपीलमध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी. पंच देखील इथून सांगतायत की अगदी फलंदाज सेफ आहे, बॅटला चेंडू ब्रशच झाला नाहीये आणि इथून डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते प्रदीपची. पहिल्या स्पेलमध्ये अगदी आपण पाहताय 7 धाबा त्यांना खर्च केल्या होत्या, 1 विकेट आली होती आणि पुनश्च एकदा सेकंड स्पेलमध्ये आलेत आणि ते पहिला चेंडू त्यांना निर्धाव फेकला. या स्पर्धेसाठी जे आपण पाहताय मॅन ऑफ दी सिरीजसाठी जे आदत वासरू देण्यात आलाय ते सन्माननीय आमचे शंभू बैलाचे मालक 35-35 जयदाज शेठ बोरके यांच्या माध्यमातून आपण पाहताय. इथून आपण पाहताय बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आलेत. चांगली गोलंदाजी राहिली आहे खऱ्या अर्थानं नेपाली टीमची. बॅटिंग करत असताना चांगली टोटल त्यांना जमवली, 48 धावा बनवला, 49चं टार्गेट ठेवलं. आता त्या टार्गेटचा बचाव करत असताना चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. यावेळी एक्स्ट्रा कव्हरमधून बॉल काढला, डीपमध्ये बॉल ट्रॅव्हल होईल तोपर्यंत पुन्हा एकदा एकच धाव इथून पाहायला मिळते. इथून खऱ्या अर्थानं थोडंसं कॅल्क्युलेट क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळणं फार गरजेचं राहील. आता तुम्हाला मेरिटनुसार क्रिकेट खेळावं लागेल, गोलंदाजीची शैली ओळखावी लागेल. त्यांच्या विरोधामध्ये तुम्हाला 1-2 मोठे फटके मारावे लागतील. एका मोठ्या धावसंख्येचा तुम्हाला पाठलाग करायचा आहे. अशा वेळी तुम्हाला इथून अटॅकिंग बॅटिंग देखील करावी लागेल. प्रेशर तुम्हाला गोलंदाजावरती टाकावं लागेल. जर तुम्ही गोलंदाजावरती प्रेशर टाकलं तर मात्र इथून गोलंदाज एखादी चुकी करेल आणि त्या चुकीवरती तुम्ही अधिराज्य गाजवू शकाल. परंतु इथून खऱ्या अर्थानं गोलंदाज अधिराज्य गाजवत आहेत. आणखीन एक चांगला बॉल पुढे सरसून खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक चांगला बॉल. जसं ओळखलं गोलंदाजांना फलंदाज सफल होत आहेत अशा वेळी अगदी आपण पाहताय थोडासा पाठीमागे टाकला बॉल आणि तिथून अगदी आपण पाहताय बॉल सरळ यष्टीरक्षकाकडे निघाला. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. 4 चेंडू आतापर्यंत फेकलेत गोलंदाज प्रदीपनं आणि फक्त एकच धावताना खर्च केली आहे. परंतु वेलेकडे देखील भान असणं फार गरजेचं आहे. तुम्हाला अगदी इथून जर पाहायला गेलं तर हे षटक समाप्तीनंतर टायमिंग तुम्हाला सांगितलं जाईल आणि त्यानंतर तुम्हाला उर्वरित षटकं त्या टाइमच्या आतमध्ये कव्हर करायचे आहेत. पुन्हा एकदा दूरवरून खेळण्याचा प्रयत्न. संदीप गायकवाड सर त्यांच्या शैलीमध्ये त्यांच्या अनोख्या स्टाईलने इथून दर्शवत आहेत. हा वाईट बॉल आहे. एक्स्ट्राची धाव इथून पाहायला मिळते. आउटसाईड दी ऑफ स्टंप. खऱ्या अर्थानं प्रदीपनं चांगली गोलंदाजी केली होती. आउटसाईड दी ऑफ स्टंप एक अँगल एक चॅनल पकडून गोलंदाजी करत होते. परंतु हा बॉल पडल्यानंतर थोडासा अतिरिक्त बाहेर गेला आणि पंचांनी देखील ते ओळखल्यानंतर हा वाईट बॉल इथून घोषित केला. एक्स्ट्राची धाव आली. धावा फलकावरती आपण पाहू शकता 19 धावा फलकावरती आल्यात.
चांगली गोलंदाजी आतापर्यंत साकारत होता प्रदीप. हा खराब चेंडू पाहायला मिळाला त्याच्या माध्यमातून. फुलटॉस बॉल ऑन साईडला मिड विकेटला बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चुकी करतात. सिंगल तर कंप्लीट झाली आहे. दुसरीचा कॉल दिला जातोय आणि इथे मात्र डायरेक्ट हिटची संधी होती. सन्माननीय धर्माजी भुंडारे साहेबांकडनं षटकार हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आलं. धर्माजी भुंडारे साहेबांकडनं षटकार हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं तब्बल कॅश प्राइज आपण पाहता या ठिकाणी. कारण की आता गरज आहे, इथून षटकारांची गरज आहे. ही षटकार हॅट्रिक आली ना तर मात्र या धावसंख्येचा पाठलाग अगदी आपल्याला होताना पाहायला मिळेल. कारण की इथून जर पाहायला गेलं तर चोरावले टीमसाठी धावाच येत नाहीये. संघर्ष मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. त्या संघर्षाची लढाई इथून समाप्त करावी लागेल. एखाद्या फलंदाजाला आता आपल्याकडे जबाबदारी घ्यावी लागेल आणि जबाबदारीनं मैदानाच्या आतमध्ये इथून इनिंग साकारावी लागेल. प्रदीप चांगली गोलंदाजी करतात. यावेळी पुनश्च एकदा अगदी आपण पाहता अलॉंग दी कार्पेट डीप एक्स्ट्रा कव्हरला बॉल आला. एक कंप्लीट झाली. दुसरीचा कॉल दिला डेंजर एंड झोनकडे आणि ते मात्र फलंदाज बाद झालाय. आणि सन्माननीय धर्माजी भुंडारे साहेबांकडनं चौकार हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज. षटकार हॅट्रिकसाठी 1000 आणि चौकार हॅट्रिकसाठी 500. इथून आपण पाहताय रनआउटच्या स्वरूपामध्ये जयदीप बाद झालाय. चल संदीप सर 17 मिनिटं इथे घेतलीत 3 षटकांसाठी. आता 3 मिनिटांमध्ये एक षटक कंप्लीट झालं नाही तर मात्र शेवटच्या षटकामध्ये एक प्लेयर हा 30 सर्कलच्या हातात असेल. 25 मिनिटांचा अवधी 5 षटकांसाठी. 3 षटका 17 मिनिटांमध्ये इथून कंप्लीट झालेत. हां आम्ही कॉल करू. ओके ओके. सन्माननीय भगवानजी दलवी साहेबांकडनं भगवान दलवी चोरावले यांच्याकडून षटकार हॅट्रिकसाठी तब्बल 1100 रुपयाचं कॅश प्राइज आलाय बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. आणि चौकार हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज. आणि त्यानंतर धाव फलकावरती आल्या त्या 23. 12 बॉल 26 धावसंख्येची गरज आहे. अजूनही चोरवले टीमला इथून फाईट करते. अगदी आपण पाहतोय चोरवले टीम मैदानाच्या आतमध्ये संघर्ष चालू आहे. जयदीप इथून बाद झालाय. खऱ्या अर्थानं जयदीपवरती संपूर्ण विश्वास होता टीमचा, परंतु त्यानं नाराज केलाय. त्यानं खऱ्या अर्थानं जबाबदारीनं बॅटिंग करणं फार गरजेचं होतं. त्यानं नाराज केलाय. तो अगदी आपण पाहताय जास्तीचे डॉट बॉल खेळला आणि अगदी आपण पाहताय तिथून टीम देखील बॅकफुटवरती आपल्याला पाहायला मिळाली. संकटामध्ये इथून टीम पाहायला मिळतीये ती चोरावले. येणारे 12 बॉल आणि आता 26 धावसंख्येची गरज. आणि सन्माननीय कैलासजी बैखरे साहेबांच्या बॅनरवरती जर का षटकार आला तर तब्बल 2100 रुपयाचं कॅश प्राइज असेल. हा शॉर्ट बॉल होता. फुल करायचं होतं. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. पंच सांगतात एक्स्ट्राची धाब आली आहे. व्हाईट बॉल आला. या एक्स्ट्राच्या धाबानं धावफलक जाऊन पोहोचताय. अगदी आपण पाहताय 24 धाबा धावफलकावरती आल्यात. 3 मिनिटांच्या आतमध्ये षटक तुम्हाला समाप्त करायचं आहे. याच्याकडे आपलं लक्ष असू द्या. टीमचा कॅप्टन 3 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला हे षटक कंप्लीट करायचं आहे. आणखीन एक व्हाईट बॉल पाहायला मिळतंय. षटक लांबलं जात आहे. 2 अभ्यंतर चेंडू आले. 2 अभ्यंतरच्या साह्यानं 25 धाबा धावफलकावरती समीकरणामध्ये बदल होताना पाहायला मिळत आहे. जिथे 3 षटकांमध्ये चांगली गोलंदाजी झाली आहे खऱ्या अर्थानं नेपाली टीमकडनं, परंतु 4थ्या षटकामध्ये किरण इथून 2 खराब चेंडू टाकतोय. फटका चांगला आहे. ताकद होती या फटक्यामध्ये. अगदी पाहताय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जज करतायत. चांगलं जजमेंट पाहायला मिळत आहे. डीप मध्ये झेल कॅरी झालाय आणि पंच इथून सांगतायत सर चेक करायचंय का ऑफिशियल.
फलंदाज बाद. सुरेशजी दुर्गे साहेबांकडनं विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राईज आलं. एक विकेटदार आले. अजून 2 जर का गोलंदाजानं मिळवला तर सन्माननीय सुरेशजी दुर्गे साहेबांकडनं 1000 रुपयाचं जे कॅश प्राईज आहे ते जरूर मिळेल नेपाली टीमसाठी. हे कॅश प्राईज आहे, परंतु टायमर त्यांच्यासाठी सेट केला. इथे शॉर्ट बॉल होता, शॉर्ट ऑन पुल केला, फटका फसला हवेमध्ये, मिस टायमिंग होता. यावेळी जेल ड्रॉप. इथून जेल ड्रॉप झाल्यानंतर एक सिंगल धाव पाहायला मिळते आणि या सिंगलच्या साह्यानं धावफलक आता जाऊन पोहोचत आहे ते अगदी आपण पाहताय. 26 धावा धावफलकावरती. हे शॉर्ट बॉल खऱ्या अर्थानं पुलचे फटके मोठ्या फटक्यांमध्ये परिवर्तन करणं फार गरजेचं होतं. ताकद जनरेट करायची होती, टायमिंग साधायचं होतं, तिथे टायमिंगच साधता आलं नाहीये. 10 बॉल आणि आता 23 धावसंख्येची गरज आहे. अजूनही मॅच संपलेली नाहीये. संघर्ष मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. जो संघर्ष करेल ना, जो मेहनत करेल, जो कष्ट करेल आणि ज्याचे कष्ट प्रामाणिक असतील तो मात्र इथं नक्कीच विजय होताना आपल्याला पाहायला मिळेल. संघर्ष करते चोरावली टीम देखील नेपाली टीमच्या अगेन्स्ट. 10 बॉल आणि 23 धावसंख्येची अजूनही गरज आहे. या मॅचमध्ये 49 धावसंख्येचा पाठलाग करत असताना पुढ्यामध्ये टाकला होता, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी लॉंग ऑन मध्ये. आणखीन एक फलंदाज बाद. पडझड मैदानाच्या आतमध्ये एक मोठा टोटलचा पाठलाग करत असताना इथे विकेटची सातत्यानं पडझड आपल्याला चोरवल्या टीमकडनं पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं स्टार्ट महत्त्वाचा होता. अगदी 49 धावसंख्येचा पाठलाग करत असताना स्टार्ट चांगला होणं फार गरजेचं होतं. सन्माननीय अंकुशजी डांगरे, रवीजी मिसाल आणि सन्माननीय सचिनजी गुजरे हे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेबांना विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती या. आपलं देखील आमदार चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत. इथे पुनश्च एकदा अपील झाली होती. यावेळी समोरच्या दिशेने ड्राईव्ह केला. लॉंग ऑफ मध्ये बॉल, डीप मध्ये थोडीशी फिल्डिंग मध्ये चुकी झाली. बॉल सीमारेषेच्या पलीकडे हा चौकार आला. हा नव सिंजोनी निर्माण करणारा चौकार इथून आपल्याला पाहायला मिळतोय चोरवली टीमसाठी. सन्माननीय राजकुमारजी धुले साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेबांना विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती या. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. इथून टायमर खऱ्या अर्थानं जे 20 मिनिटाचं होतं ते समाप्त झालंय. आउटसाइड दी लेग स्टंप. हा वाईट बॉल. एक्स्ट्राची धाव धावफलकामध्ये ऍड केली जाते. धावफलकावरती 31. आणि आता मात्र शेवटच्या षटकामध्ये जरूर एक प्लेयर इथून आत घ्यावा लागेल नेपाली टीमला. जे टायमर सेट केलाय ऑन साईडला हा देखील फटका गॅपमध्ये खेळला. गॅप मोठी आहे परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचले. चांगली फिल्डिंग. थोडंसं अगदी आपण पाहतोय फंबल झालं. 2 धाबा इथून कंप्लीट झाल्या. तिसरीचा कॉल परंतु परतवला. इथून 2 धाबा कंप्लीट झाल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचताय ते अगदी आपण पाहताय. 33 कल्पेशच्या बाटमधून 6 बॉल आणि आता 16 धावसंख्येची गरज आहे. आणि आता ऑफिशियल टायमर समाप्त झालाय. एक फिल्डर तुम्ही 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घ्या.
आणि खऱ्या अर्थानं आयोजकांकडून एक खास सूचना आल्या प्लेयर्ससाठी असेल, कोणताही खेळाडू धूम्रपान करण्यास आढळला तर त्या टीमला पॅनलाइज केलं जाईल. पुनश्च एकदा, कोणताही खेळाडू धूम्रपान करताना जर का आढळला तर त्या टीमला पॅनलाइज केलं जाईल. मग ती पॅनल्टी बॉलची असेल की रनची असेल हे आयोजक ठरवतील, परंतु पॅनलाइज जरूर केलं जाईल. चला सर, ऑलरेडी पॅनलाइज केलं आहे. जर का आणखीन उशीर झाला तर मग जे काय आयोजक सांगतील ते डिसिजन आपण पुनश्च एकदा घेऊ. चला स्पीडअप करा. नेपाली टीम, आपला खेळ अप्रतिम आहे. आपण पाहताय चांगल्या पद्धतीनं खेळ करताय, परंतु टाईम का जास्त घेतला जातो. प्रत्येक बॉलवरती आपण टीम मीटिंग करताय, प्रत्येक षटकामध्ये तुम्ही टीम मीटिंग करताय. हे शेड्यूल प्रत्येकाचं खऱ्या अर्थानं सेट असतं की हाच गोलंदाज आपण वापरणार आहेत, त्यानंतर तो फिल्डर त्या ठिकाणी जाणार आहे. मग अशा वेळी टाईम का घेतला जातोय. 6 बॉल 16 धावसंख्येची गरज आपण पाहताय गोलंदाजीसाठी. शेवटच्या षटकामध्ये आपण पाहताय गोलंदाज हर्षद आपल्याला पाहायला मिळतंय. ऑन स्ट्राईक आपल्याला फलंदाजीतून पाहायला मिळतोय दिलीप. नॉट स्ट्राईक एंडवरती कल्पेश. पहिला फुलटॉस बॉल होता. अगदी आपण पाहताय स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉलचा संपर्क व्यवस्थित झाला नाहीये. इथे गॅदरच झाला नाही बॉल हातामध्ये. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न झाला आणि तिसरी धाव घेताना इथून फलंदाज बाद होतोय तो म्हणजे दिलीप. 2 धावा कंप्लीट झाल्यात. थर्ड अंपायर सेकंड का? ओके चेक केलं जातं आता. इथून शॉर्ट रन आहे की नाही ते चेक केलं जाईल KTC लाईव्हच्या माध्यमातून. आमचे ऑपरेटर आपण पाहताय निशू या ठिकाणी ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये टेक्निकल रूममधनं यावेळी चेक केलं जातं. सर 1 मिनिट थांबा, चेक केलं जात आहे. ओके सर, कंप्लीट आहे रन. 2 धाबा इथून कंप्लीट होतील. लेग बायच्या स्वरूपामध्ये 2 धाबा आल्यात, म्हणजे आता 5 बॉल आणि 5 बॉलमध्ये धाबा बनवायचे आहेत. इथे अगदी आपण पाहताय आउटसाइड ऑफ स्टंप हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी प्रत्येक गोलंदाजानं केली आहे. गोलंदाज आपण पाहताय या ठिकाणी सुजित स्टॅकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळत आहे. लेफ्ट हँड फलंदाज आपण पाहताय. हा डॉट बॉल आलाय. आता येणारे बॉल इथून शिल्लक असतील. फुलटॉस बॉल ऑन साइडला टर्न केला. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. चांगला झेल कॅरी केला. इथे आणखीन एक विकेट आली आहे. विकेटची पडझड खऱ्या अर्थानं चोरावली टीमकडनं सातत्यानं आपल्याला पाहायला मिळाले. कोणताही फलंदाजानं जबाबदारी स्वीकारलीच नाही. कोणत्याही फलंदाजानं इथून सिंगल डबलला प्राधान्य दिलं नाही. स्ट्राईक रोटेशन करणं फार तीन बॉल आणि आता 14 धावसंख्येची गरज आहे. शेवटचे 3 अजून इथून मॅच जिंकता येईल. चोरवली टीमला मोठे फटके मारावे लागतील. मोठे फटके जर आले ना या 3 बॉलमध्ये तर इथून मात्र मॅच जिंकता येईल. परंतु ज्या प्रकारे गोलंदाजी राहिली आहे नेपाली टीमची, या 49 धावसंख्येचा बचाव करत असताना चांगली गोलंदाजी राहिली आहे. टाइमपास करू नका. प्रत्येक बॉलवरती तुम्हाला सांगितलं जातं टाइमपास करू नका. कमी गतीनं टाकला होता. थोडेसे फिंगर रोल केले. आणखीन एक डॉट बॉल. अगदी मैदानाच्या चारी बाजूनं टाळ्या शिट्ट्या बोंगो वाजले जात आहेत. अगदी IPL सारखा इथे अगदी आपण पाहताय जल्लोष मैदानाच्या आतमध्ये केला जातोय नेपाली टीमकडनं. नेपाली टीमचे प्रेक्षक चारी बाजूनं आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 बॉल 14 धावा. पुन्हा एकदा हलक्या हातानं कट करायचं होता. डायरेक्ट हिट झाली आहे, परंतु फलंदाज या ठिकाणी सेफ असतील. 1 धाबेतून कंप्लीट. 1 बॉल आणि आता 13 धावसंख्येची गरज.
शेवटचा 1 बॉल आणि 13 धावसंख्येची गरज आहे. इथून चोरवली टीमला. मॅच नक्की कुठे फसली, मॅचमध्ये चुका कुठे झाल्या. इथे समोरच्या दिशेनं फटका लॉब केला आणि इथून मॅच जिंकली आहे ती नेपाली टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन टीम. हार्ड लक टीम चोरावले. दोन्ही टीमला त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच तर पहिले मॅन ऑफ द मॅच देऊया त्यांच्या शुभ हस्ते, नंतर त्यांचा लगेच सन्मान देखील करूया. सन्माननीय संजयजी तांबोले साहेबांना विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. आपली मॅच खेळून झाली, आता आपण या मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. आपलं सहर्ष स्वागत.